आमची एक प्रमुख मागणी आहे की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालंच पाहिजे आणि हा आमचा न्याय हक्काचा लढा आहे। आणि माझ्या इथं उपस्थित असणाऱ्या कोट्टे बांधवांना मला सांगायचंय की सत्याला काल पण विरोध झालाय, सत्याला आजही विरोध होतोय आणि सत्याला उद्याही विरोध होत नाही, पण सत्य कधी झाकत नसतं हे तुम्ही लक्षात ठेवा। हा आपला हक्काचा लढा आहे। माझ्यासारखे आज विद्यार्थी कितीतरी परीक्षेमध्ये जास्त मार्क घेऊन कमी मार्क पडलेल्या लोकांना तिथं सलाम घालावा लागतंय। अरे फक्त 11वी आणि 12वीला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून आणि ऍडमिशन करून दिलं नाही म्हणून आमच्यासारख्या लेकरांचा बाप जेव्हा त्या शेतात जाऊन झाडाला फाशी घेतो ना त्यावेळेस मला आरक्षणाचा प्रवर्ग खरा आठवायला लागतो। आज आम्ही आमच्या मागणीवरती कट्टर ठाम आहेत आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाहीत। आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे बघून एकच म्हणेल की असे जगावे छाताडावरती आव्हानांचे लावून यात्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती कवे तांबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर।